तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज आवडीने खाणारे असतील ना, तर त्यांना फक्त एकदा हा पदार्थ या खास पद्धतीने बनवून द्या. खरं सांगते, नॉनव्हेज सोडून याच्याच मागे लागतील आणि रोजच्या रोज म्हटलं ना तरी तुम्हाला बनवायला सांगतील. आणि याचं नाव ऐकायला जितकं अवघड वाटतंय ना, पदार्थ बनवायला तितका सोपा आहे. कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की इतक्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण ही रेसिपी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल कडकडीत गरम झालं की 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालायचे. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा, एका ताटामध्ये काढायचा. शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये 200 ग्रॅम पनीर अशा उभ्या कापामध्ये चिरून घेतलं आहे, ते घालायचं. अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. तोपर्यंत कांदा सुद्धा थंड झालाय, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा. त्यामध्ये लसूण, आलं, 2 चमचे दही घालायचं. थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून वाटण तयार करून घ्यायचं. शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे, एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे. तयार वाटण घालायचं, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण परतून होतंय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चिरलेले टोमॅटो, पाववाटी भिजवलेले काजू घालायचे. थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचं. ते सुद्धा वाटण यामध्ये घालायचं, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला घालायचा. मसाल्यासोबत मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर पाववाटी पाणी घालायचं, मिक्स करायचं. झाकण ठेवून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. पाण्यासोबत मसाला मिक्स करायचा. त्यानंतर तळून घेतलेले पनीरचे काप घालायचे. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 4 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या. 2 ते 3 मोठे चमचे फ्रेश क्रीम घालायची. झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं पनीर कोरमा शिजवून घ्यायचा. परफेक्ट ढाब्यावर मिळतो असा चवीला त्याहीपेक्षा जबरदस्त पनीर कोरमा तयार आहे.